नमस्कार मित्रांनो. आज माझा फर्स्ट टाइम यूट्यूबवर व्हिडिओ आहे. पहिल्यांदा करतोय. जसे बाकीचे प्रोफेशनल यूट्यूबर करतात तसं नाही आपलं काय. आम्ही रांगडी माणसं. जसं आपल्याला योग्य वाटेल तसं आपण करणार आहे. आज मी व्हिडिओ करायचं कारण काय आहे हे तुम्हाला सांगतो. कारण असं आहे, परवा मॅच जी झाली भारत पाकिस्तान रविवारी एशिया कपची, त्या मॅचमध्ये टॉस जे झाल्यानंतर हँडशेक केलं नाही म्हणून आणि मॅच झाल्यानंतर भारताने मॅच जिंकली 7 विकेट. त्यानंतर ड्रेसिंग रूमकडे जाताना परत तुम्ही हँडशेक केलं ना म्हणून त्या पाकिस्तानमध्ये तर काय नाही, काय झाले काय समजना झाले. आभाळ फाटलंय, मोठा भूकंपच झालाय, काय कळना झाले ते. पण सगळं गावभर जगभर सगळं आमचं नाव शिमगा करायला लागल्यात नाव की भारतीय टीमनं असं केलं, भारतीय टीमनं तसं केलं. ते प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यात सूर्यकुमार असं म्हटला तसं म्हटला, आमच्या देशाचं नाव घेतलं. असं केलंय खरंच काय? तुमच्या देशाचं नाव घेतलंय, असं असं या देशाचं नाव घेऊन मी असं बोलतोय, बोलला त्यानं? मला खरंच काय टॉपिक मिळत नाहीत, काय नाही. उगाच एक माईक घेऊन येतात, वाट 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 डोकी उठवत बसतात. कशाला पाहिजे तुम्हाला? जावा कुठं तर त्या गावंढ्या हाताखाली सेंटरिंग काम करा, जावा तिकडे जाऊन डोकी उठवू नका लोकांची. कशाला पाहिजे तुम्हाला सांगा की या गोष्टी? एक तर कुठली काय माहिती नसते, अर्धवट माहिती घेऊन येतात, ती माहिती घेतात, उगाच गावावर आज करत बसतात. कशाला पाहिजे मरता हो तुम्हाला? तुम्हाला काय कामधंदा आहेत का नाही सांगा? नसलं तर तुम्ही या तिथनं विजा घ्या, भारताचा इथे येऊन तुम्हाला सेंट्रिंग गावंडी काम लावतो मी. विजा सक्सेस झाला की सांगा मला. उगं ते माईक घेतात, भारतानं असं केलं, भारतानं तसं केलं, त्यांच्या प्लेयरानं असं केलं, हँडशेक केलं ना, त्या केलं ना, ह्या केलं. अरे कशाला पाहिजे तुम्हाला गड्या? या इकडं कोल्हापुरात आमच्या, तुम्हाला विजा होतोय का बघा. झाला सक्सेस, काम नसलं तर इकडे या. इथं आमच्या इकडं कोल्हापुरात नाही ढोरं आहेत, मसरं, त्यांची शेणं काढायला ठेवतो तुम्हाला, या झटक्यात. मारताना डोकं उठवीत बसताय सगळ्या जगाची. एक तर तुमचं कोण ऐकत नाही, तुम्हाला कोण जगात भाव पण देत नाही. तुमचा तेवढाच एरिया तेवढ्यातच तुम्ही गावभर करा, तिथल्या तिथं करायचा आरडाओरडा काय करायचं. आम्ही ICCला सांगतो, ECCला सांगतो, तिने असं केलं त्याने तसं केलं, आम्ही येणाऱ्या मॅचचा बायकॉट करतो. करा जावा ना, कोणी तुम्हाला अडवले मित्र? काय अडवलेलं नाही, जा बिंदास तुम्ही करा जावा. खरं आमच्या देशाचं नाव तेवढं घेऊ नका तुमच्या तोंडात, कारण आमचं नाही रक्त खळखळते तुमच्या तोंडात आमच्या देशाचं नाव घेऊ नका. आमचा 3 शब्द जे आहे की नाही भारत, त्यात लय काय काय, आणि ते शब्द तुमच्या तोंडात घेऊ नका, घेऊ नका रे बाबा. तुम्हाला किती सांगायचं? तुम्हाला सांगून कंटाळलो आम्ही. तर परवा किती पाठवलेलं तर आम्ही मोजला का नाही? हां बरोबर. ती योग काल शाना दीडशाना उठून बसला. तो म्हणला आम्ही 6 पाडल्या भारताचं रफेल. म्हणजे ही मोजत होती वाटतं आम्ही किती सोडल्या. अरे बाबा, तुझा जरा मेंदू भ्रष्ट आहे. ते उगाच 4 लोकात तुला कधी वावावी मिळावी म्हणून सांगतोयस का नाही? विमान आम्ही यांचे 6 पाडले. तर झोपत असला तर जागी हो. हां,
जरा आर्मीवाल्यासनी जाऊन विचार तुमच्या पाकिस्तानच्या, बाबा आम्ही भारताचे किती विमान पाडल्यात, जाऊन विचार. ती सांगतील तुला. ते सांगेल तुला बाबा त्यांचं विमान आम्ही खेळण्यातलं विमान आलतं त्यांचं विकत आणलेलं ते पाडल्यात आणि तुमच्यासमोर सांगितलं म्हटलं की आम्ही त्यांचं विमान पाडलं. यात्रा असते ना तुमच्या गावात यात्रा, तिथलं आणलेलं बहुतेक त्यांनी, आणि ते आपलं डुस 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 पबजी कसे खेळतात तसे खेळल्यात ते तुमच्या डोळ्यात माती टाकल्या त्यांनी तुमच्या डोळ्यात माती टाकल्या. त्यांनी सांगितलं काय इंडियाचं विमान घास आहे काय राव तुमचं, ते पण रफेल पाडायचं. रफेल अरे आम्ही राहू दे, फ्रान्सनं सांगितले टच करू शकत नाही रफेलला, टच. असं जगात कुठलं विमान नाही आहे की ते रफेलला टच करूच. अजून झालेलंच नाही तयार जगात विमान की रफेलला टच करू शकेल. आलं का? फ्रान्सनं सांगितलं. तुम्ही ऐकायला का त्यांचं कुणाचं? त्यांना एक युद्ध जिंकून माहीत नाही असल्या लोकांचं. एक युद्ध काय बोलायचं यांना. आणि आम्ही म्हणतात आम्ही हे केलं त्यान केलं ह्याम केलं असं केलं आणि तसं केलं. काही घंटा केलाय का? काही केलं नाही. बोलायला लागू नका रे आम्हाला. आम्ही मराठी महाराष्ट्रीयन लोक असे आहे, कोल्हापुरातली त्यात तर रांगडी भाषा लय. तांबडा पांढरा खाऊन काय करतील कधी सांगता येत नाही. कोल्हापूरला लवंगी मिरची तिखट काय कधी करून काय काय काहींचा भरोसा नाही रे. त्यामुळे तुम्ही नादाला लागू नका यांच्या कुणाच्या आमच्या. उगाच त्या आमच्या क्रिकेटरांच्या बद्दल, आमच्या इंडियन आर्मीबद्दल, आमच्या देशाबद्दल बोलू नका काय सांगा. तुमचं मर्यादा तुमच्यापर्यंत ठेवा. तू काय हँडशेक केलं नाही, ह्याम केलं नाही, त्याम केलं नाही सांगत बसू नका. तुम्हाला खेळ वाटलं तर खेळा, नाही सगळं गुंडळा तुमचं त्या दुबईमधलं आणि घरी गाठा तुम्ही. तिथं कुठं जरा ग्राउंड असलं की नाही गल्ली ते चिल्ली पिल्ली गोळा करा आणि खेळत बसा त्यांच्यावर. जा झटक्यान. ठीक आहे, परत भेटतो तुम्हाला. माझं काम एक महत्त्वाचं आहे ते करायचं. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.